हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे म्हणा. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सतसंतन की जय. अपनी माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ज्ञानराज माझे योग्याचे माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. जेणे निगमवल्ले प्रगट केली. निगमवल्ली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरे प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट. अध्यात्मविद्येचे लाविले रोप. अध्यात्मविद्येचे लाविले चैतन्याचा दीप उजळीला. चैतन्याचा दीप उजळी. 56 भाषेचा केलास गौरव. भाषेचा केला श्री गौरव. पवार नवीनाभ उभारली. नवीनाव उभारली. श्रवणाचे मी से बैसावे बोनी. तुम्ही से बैसावे साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आनंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस म्हणजे आज काय आहे, 13-14 मे आहे की नाही. आजचा दिनविशेष असा आहे की भारतामध्ये पहिल्यांदाच 1997 साली 14 मे 1997 साली महिलांचा सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. तो कुठे झाला, मुक्काम पोस्ट तांबाळे, तालुका भुदरगड आणि जिल्हा कोल्हापूर. त्याला नाव होतं इंदिरा गांधी भारतीय महिला सहकार साखर कारखाना. परंतु तो आता सध्या बंद पडलेला आहे आर्थिकदृष्ट्या. तर तो परत चालू होण्याच्या हालचाली सरकारने केलेल्या आहेत. परंतु तो पहिला भारतातील सहकारी तत्वावर, म्हणजे माणसांचं तर आहेच आहे, पण महिलांचा पहिल्यांदा त्याचा दिन विशेष आहे. आणि आजचा आपण जो श्लोक आहे तो 17वा श्लोक आहे. तो आपण मी म्हणतो मागे मागे आपण म्हणायचं आहे. यस्त्वा आत्मरतिरेवा स्याद. म्हणा. आत्मतृप्त च मानवाः आत्मनेव च संतुष्टः आत्मनेव च संतुष्टः
तस्य कार्य न कार्य न विद्यते. तस्य कार्यं न विद्यते. परत एकदा बोलतो मी, माझ्या मागून व्यवस्थित म्हणायचं आहे. यस्त्वा आत्मरतिरेवा स्याद आत्मतृप्त च मानवा आत्मनेव च संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. म्हणा. तस्य स्वात्मरतिरेव आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. तर या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की कोणाला कर्तव्य कर्म उरत नाही. कर्तव्य कर्म सगळ्यांनीच करायचं आहे, परंतु काही एक असा घटक आहे समाजामध्ये त्याला कर्तव्य कर्म उरत नाही. म्हणजे त्यांनी कर्तव्य कर्म नाही केलं तरी चालतं. असा कुठला घटक आहे समाजामध्ये? बघा, तस्य कार्य न विद्यते. म्हणजे त्यांना कुठलंही कर्तव्य कर्म उरत नाही. कोणाला उरत नाही? तर 3 गोष्टी आहेत. ज्या माणसाकडे 3 गोष्टी आहेत त्याला कर्म करायची काही गरज नाही. म्हणजे कुठलं कर्म? म्हणजे हे म्हणजे निष्काम कर्म किंवा सकाम कर्म. कारण त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण झालेल्या असतात. बघा, एकदा का माणसाला सगळं मिळालं तर माणूस काय करतो का? काय करत नाही. तर तसं भगवंत काय म्हणतात बघा, यस्त्वा आत्मरती रेवा स्यात्. म्हणजे काय? जो मनुष्य आत्म्यामध्येच नेहमी रममान असतो, तो आत्म्यामध्ये रममान असतो, भगवंत आणि तो त्याचा अनुसंधान असतो. आणि दुसरं काय? आत्मतृप्तच मानवा. त्याचा आत्म्यामध्ये तो तृप्त राहतो. आणि तिसरी गोष्ट असं आहे, आत्मनेवच संतुष्ट. तो आत्म्यामध्ये संतुष्ट राहतो. बघा, 3 माणसाच्या 3 क्रिया आहेत. कुठल्या क्रिया आहेत बघा? रमणे, तृप्त होणे आणि संतुष्ट होणे. माणूस याच्यासाठीच कर्म करत असतो. 3 गोष्टी मिळण्यासाठी मनुष्य काय करतो? कर्म करतो. आता आपल्याला म्हणजे 3 शब्द भगवंताला सांगायचे. एक आहे रती. रती म्हणजे रमणे. आणि दुसरं आहे तृप्ती. तृप्ती म्हणजे समाधान. आणि संतुष्ट. संतुष्ट म्हणजे आनंदित. ह्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्या माणसाला कर्म करण्याची गरज नाही, असं भगवंत म्हणतात. बरं, आता आपण प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत ह्या 3 गोष्टीसाठीच करत असतो धडपड, आहे की नाही? मला सांगा. आता आपण कामाला जातो. कशाला कामाला जातो? की आपलं कौटुंबिक म्हणजे आपण कुटुंबामध्ये रममान होतो. समजा आपण काही अन्नच दिलं नाही कुटुंबाला तर कसं काय होणार? रममान होणार का? मग ते भांडणंच होणार ते. म्हणून आणि आपल्याला रमायचं असेल तर आपल्याला काय लागतं? आपल्याला टी व्ही लागतो. म्हणजे रममान व्हायला टाईमपास. त्याच्यानंतर आपल्याला काय लागतं? एखादा खेळ लागतो किंवा एखाद्या वेळेला आपल्याला चित्रपट बघावासा वाटतो. हे आपलं रमण्याची स्थान आहे. तुम्ही आणि आम्ही सामान्य माणूस तिथे रमतो. त्याच्यानंतर सामान्य माणूस काय करतो? तृप्ती. तो काय करतो? चांगला आहार मिळाला का त्याला तृप्त वाटतं आणि रोज नवीन नवीन खावंसं वाटतं त्याला, टेस्ट. त्याच्यानंतर दुसरं आहे संतुष्टी. त्याला हवं तितकं मिळालं पाहिजे. जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत तो संतुष्ट राहतो का? त्याचं एक स्वप्न असतं की मला ना एवढ्या गोष्टी मला मिळाल्या पाहिजे. तो त्या ज्यापर्यंत मिळत नाहीत त्यापर्यंत तो संतुष्टी राहू शकेल का? नाही राहू शकत. बघा, रमणे, तृप्ती आणि संतुष्टी हे जोपर्यंत बाहेरच्या क्रियेवर अवलंबून आहे तोपर्यंत तुम्हाला धडपड करावी लागणार. परंतु तुम्ही जर का स्वतःमध्येच रमले,
समजा एखादा तुम्ही गाणं शिकताय, तर गाणं शिकण्यामध्ये गाण्यामध्ये रममान झाले तुम्ही तुमच्यामध्येच, तर तुम्हाला बाहेरचं काय ऐकूशी नाही वाटणार. तुम्ही काय करणार? रियाज करणार. आणि रियाज केला म्हणजे त्याच्यामध्ये रमणार तुम्ही. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला पिक्चरमध्ये नाही जाणार तुम्ही पिक्चर बघायला. आणि काय होतं माहिती आहे का, प्रत्येक माणसाकडे सुप्त गोष्टी असतात, परंतु त्याला ते कळत नाही. त्या आपण डेव्हलप करतच नाही आणि त्या आपण कधी बघितलेल्याच नसतात. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सीतेचा शोध होता ना, तर सीतेचा शोध असताना तिथे अंगद हा राजपुत्र असतो. त्याच्या अध्यक्षस्थानी मीटिंग होते त्या समुद्राच्या ह्याच्यावर. ते म्हणतात, आता त्यांना कळालं, तर संपत्ती बोलतो की सीता कुठे आहे, 400 किलोमीटर कोस तिथे लांब आहे. म्हणजे तो समुद्र किती जायचं आहे आपल्याला, 400 कोस जायचं आहे. तर त्यांना प्रश्न पडतो, कसं जायचं? मध्ये उडी मारली तर काहीच थांबायला काहीच नाही ना. हां, कुठे उडी मारणार? सगळे गप्प बसतात. सगळेजण म्हणतात की बा साला मी अर्धापर्यंत जाईल त्याच्या पुढे काय माझी काय झेप नाही होणार. आणि मग ते जांबुवंतला म्हणतात, जांबुवंत श्रेष्ठ असतो. मग म्हणतात, महाराज तुमचं काय मत आहे? तर ते म्हणतात, बघा आता मी तर म्हातारा झालेलो आहे, मी मारला असेल छलांग, पण मी जाईल पण परत नाही येणार म्हणे. हां, पण मला आश्चर्य वाटतं, हा हनुमान आहे समोर, हा एवढा बलवान आहे, पण हा काहीच बोलत नाही. हा करू शकतो, जाऊ शकतो, बसत आहे. पण त्या हनुमानाला शाप दिलेला असतो त्या ऋषीने. बसा बरं बसा पुढे बस. हनुमंताला शाप दिलेला असतो साहेब, आहे का? शाप दिलेला असतो का तो त्रास द्यायचा ऋषी म्हणून ना. वाढता वाडे गिळाले सूर्यमंडळा, सूर्यालाच गिळायला गेला होता तो. मग त्याला शाप दिला ऋषींनी की तुझी जी शक्ती आहे ना ती तुला आठवणार नाही, तुला कोणीतरी सांगावं लागेल तर तुला आठवेल. मग तो जांबुवंत म्हणतो, अरे हनुमंता, तू बलवान आहेस सगळ्यामध्ये, आम्ही जेवढे जण आहेत ना सगळ्यामध्ये तू बलवान आहेस. तू सहज छलांग मारू शकतो आणि परत पण येऊ शकतो म्हणे. आणि तू आमच्या सगळ्यांपेक्षा तू बुद्धिमान आहेस. पण हे कोणी सांगितलं? म्हणजे त्याला माहीत होतं का? त्याला माहीत नव्हतं माझ्यात तेवढी शक्ती आहे म्हणून. असं प्रत्येक मनुष्यामध्ये शक्ती असते, पण आपण काय करतो, ती डेव्हलप नाही करत. आणि डेव्हलप कधी होणार? जेव्हा सराव करू तेव्हा. समजा आता एखाद्याचा गळा चांगला आहे, नुसता गळा चांगला आहे, पण त्याने प्रॅक्टिसच नाही केली, तर काय होणार? त्याचं होणार नाही. म्हणून तिन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत तो भगवंताशी निगडीत राहतो. तो बाहेर सुख नाही बघत. म्हणजे चला बाबा टाईमपासला पिक्चरला जायचं किंवा नाटकाला हे नाही करत तो. तो काय करतो, आतमध्ये शोधतो. तिथं जाऊन 500 रुपयाचं तिकीट काढायचं आणि कधी कधी चित्रपट मग ते आणखी नंतर होतं, अरे उगाच गेलो आपण तिथे बघायला. हा आनंद आपल्यामध्येच आहे, फक्त आपण तो काय करायचा आहे, शोधायचा आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपणच आहोत, पण आपण काय करतो, आपण ते गोष्ट करत नाही. त्याच्यामुळे भगवंत काय म्हणतात, तुम्हाला कर्म करावेच लागणार. जोपर्यंत या 3 गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत, तुम्ही रममान होत नाहीत, संतुष्ट होत नाहीत, त्याच्यानंतर तृप्त होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला धडपड करावीच लागणार आहे. आणि पुढे भगवंत असं म्हणतात, ह्या 3 गोष्टी जरी प्राप्त झाल्या तुम्हाला, तरी तुम्हाला परत कर्म करावं लागणार आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, श्लोक 17व्यापासून ते श्लोक 24व्यापर्यंत
ज्ञान्याला आणि भगवंताला लोकसंग्रहासाठी कर्म करावीच लागतं. कारण त्यांनी आपल्याला काय कळणार आहे मग कसं वागायचं म्हणून ज्ञानी लोकांनी वागून दाखवलं समाजामध्ये. शंकराचार्य किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा तुकाराम महाराजांनी, स्वामी समर्थांनी, या लोकांनी काय केलं, आपल्याला वागून दाखवलं असं वागायचं. रामचंद्रांनी, प्रभू रामचंद्रांनी, श्रीकृष्णांनी, आणि म्हणून त्यांनी पण कर्म केले की नाही. म्हणून आपण कर्म करायचं थांबलं नाही पाहिजे. परंतु ही स्टेज आल्यावर तुम्ही थांबू शकता, परंतु ही स्टेज येईल का कधी आपल्या जीवनात नाही येणार. आपण रममान होणार नाही भगवंताशी. आपण आपल्याला मिळालं ना त्याच्यात आपण समाधानी नाही राहणार. आपल्याला कायम काहीतरी हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आपल्या आशा आकांक्षा कधीच बंद होणार नाही. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात की कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हा क्षण आपल्या वाट्याला कधी येत नाही. परत महाराज एका ठिकाणी म्हणतात चित्त समाधान तरी विष वाटे सोने. सोनं सुद्धा विष वाटलं पाहिजे आपल्याला, पण नाही वाटत आपल्याला. आपल्या 1 रुपया जरी पडला रस्त्याने चालताना तरी आपण घेतो की नाही, तरी आपण घेतो का? कारण आपण समाधानी नाही ना. आपलं त्या लाकडासारखं अग्नीसारखं आहे ते. किती लाकडं टाकले म्हणजे अग्नी हे होईल, शांत होईल? नाही होणार, वाढतच. त्याच्यानंतर काय आहे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. समाधान हेच देवाचं दर्शन आहे. पुढे महाराज काय म्हणतात, काय तया करील वन समाधानी नाही जवळ. अहो तुम्ही वनात गेला, आपण समाधानीच नाही. तुम्ही वनात जाऊन वनिताचं चिंतन करत असेल तर वनात जाऊन काय उपयोग आहे? त्यापेक्षा घरीच राहायचं ना आपण. बघा, कुठल्याही साधू संतांनी तुम्हाला संसाराचं त्याग करायला नाही सांगितलं, फक्त आसक्ती सोडायला सांगितली. आणि आपण काय करतो, आसक्ती सुटल्या जात नाही आपल्याला. त्याच्यानंतर तुका म्हणे सांडी लटक्याचा संग आनंद तो मग प्रगटेल. आपलं काय चाललं आहे, आपला सगळा संघ लटक्याचा आहे, खोट्याचाच संघ आहे आपल्याला. आपण आता हे मोबाईल भारी भारीचे वापरतो, पण दर 6 महिन्याला नवीन व्हर्जन येतं आहे की नाही. म्हणजे याला आळा आपल्यापाशीच आहे. आपण जर का स्टॉप केलं, ते थांबलं. बघा, अजूनही काय काय मोठे लोक आहे ना साधाच फोन वापरतात, फक्त इन्कम बोलायचं बघायचं काय करत नाहीत. आणि मोबाईल असं झालं आहे ना, वास्तविक पाहता चांगली वस्तू आहे, पण आपण तिचा काय करतो, गैरवापरच करतो. आता ज्ञानोबराय काय म्हणतात, फक्त 2 ओव्या आहेत त्या घेऊ आपण, आणि आपल्याला 2च मिनटं राहिलेली आहेत. 2 मिनटामध्ये 2 ओव्या आपण घ्यायच्या आहेत. कुलकर्णी साहेब आलेत बघा. 17वा श्लोक. देखे असतेनी देह धर्मे, एथ तोची एकूण लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची, जो निरंतर आपल्यामध्येच घडलेला असतो, परमात्म्यामध्येच तो चिंतन करत असतो, रममान होतो. तो देहात असूनही कर्माने लिंपत नाही, म्हणजे कर्मबंधनामध्ये तो सापडत नाही. आता बघा, संत तुकाराम महाराजांनी पण संसार केला, पण ते कर्मबंधनात सापडले नाही. का सापडले नाही? कारण ते सदा नामघोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. त्यांनी काय केलं, काय माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. माझी वाचाच मला ऐकत नाही म्हणे, की ती सतत नामस्मरण करते. आणि आपल्याला भगवंताचं आठवावं लागतं आठवलं तर आपण देवाचं नाव घेतो. दुसरं काहीतरी आपला विषय, दुसरं काहीतरी. मग या स्टेजला आपण पोचू का?
तर त्या स्टेजला ते पोचले म्हणून त्यांना कर्माची काही म्हणजे बंधन नाही झालं. पुढचं बघा आता. जे तो आत्मबोधे तोषला जे तो आत्मबोधे तोषला तरे कृत कार्य देखे झाला कार्य देखे जाहला मनोनी सहजे सांडवला कर्मसंगू. मनोनी सहजे सांडवला कर्मसंगू. आत्मबोधाने तो कायमस्वरूपी आनंदित असतो आणि सर्व कार्य त्याच्याकडून पूर्ण झालेलं असतं आणि म्हणून त्याच्याद्वारे सहज कर्म सांडलं जातं. बघा संत तुकोबारायांचं तुम्ही जरा जीवनचरित्र बघितलं तर त्यांचं आयुष्य 42च वर्ष होते या पृथ्वी तलावर. 21 वर्ष ते संसारात रमले आणि एकदा संसार सोडून दिला तर परत त्यांनी केला नाही आणि परमार्थात आले. आणि परमार्थ करताना त्यांनी एवढी प्रगती केली की ते सदैव वैकुंठाला गेले. म्हणजे एवढं आपल्याला माणसाला करता येऊ शकेल, परंतु एवढं आपल्याला त्याने होणार नाही. पण आपण कमीत कमी भगवंताला नेहमी आठवण ठेवली पाहिजे. एवढं ह्या श्लोकामध्ये आजच्या आपल्याला शिकता येईल. तर भगवंतांनी एवढं आपल्याला सांगितलेलं आहे आणि ज्ञान्यांनी आणि देवांनी सुद्धा कर्म करायला पाहिजे हे भगवंत सांगतात. त्याच्या पुढचा अभ्यास आपण ह्याच प्रकारे आहे की पुढच्यामध्ये आत्मज्ञानी पुरुषाची स्थिती कशी असते ते आपल्याला उद्या बघायचं आहे. ते आपण उद्या बघू. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की अपनी माता आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दार हे जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर धावो विश्वसधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणिदात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदी आळे अनवरत भूमंडळे वेटू दूध कला कल्पतरुचे हरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाये सदा सज्जन सुविरे होतो किंबहुना सर्व सुखे पूर्ण होनी ते लोके भज जिदो आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथोपविजये विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे. हे थमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम शांती शांती.